आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे तुम्ही काय पोलीस स्टेशन मध्ये झोपा काढता का साहेब? काय हो साहेब, मोठे साहेब लय चिडलेत वाटतात। काय नाही, सकाळच्या बरं लॅपटॉप चोरीला गेलाय। पोलीस स्टेशन मधूनच चोरी? जातो का नाही आता? आजची ताजा खबर, कुरोली पोलीस स्टेशन मधून लॅपटॉप चोरी। मॅक, तुझ्या खुनाचा पुरावा तर मिटवला, आता एकच पुरावा राहिलाय, तो पण तुझ्याकडे लवकरच पाठवतो। का मंगू? मग जिथे काय डाउनलोडिंग? ती दारू पिऊन पडलेला गडी गावला का रे? त्यो आहे नाही ना लगा, पण तिची बायको दिसली मला 2-3दा। टेन्शन मध्ये काहीतरी घाबरल्यावानी दिसली। तो गडी लय डेंजर दिसत होता बरं का। तो मला वाटतं 100% काहीतरी कांड करून पळून गेला असणार बघ। होय की? अरे म्हणजे बघ, आपण दोघांनी त्याला हॉस्पिटल मध्ये एवढं ऍडमिट केलं आणि तिथून पळूनच गेले ती। आणि तिची बायको मला घरात बी घेतलं नाही, साधं चहा पाणी विचारलं नाही तर। ए अरे किती वर्ष तेच बोलणार आहे रे? चहा पाहिजे? पाणी 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 पाणी। अगं हा बोल आता। तुम्हाला बातमी कळाली का? लॅपटॉप चोरीला गेला। अयो आता काय करायचं? कोणी चोरला? कसा चोरला? कुठून चोरला? अरे अशा दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या तर कसं व्हायचं रे? अरे कुणाचं टेन्शन घेऊ मी? हा अरे कायला काही? ए यार, मग कशाला घेतो टेन्शन? कुणी सांगितलं तुला टेन्शन घ्यायला? हा? अरे झुंजार, कुणाचा गेला लॅपटॉप चोरीला? अरे पोलीस स्टेशन मधनं चोरीला गेलाय बाबा। मी माझ्या जीवाची बाजी लावून बातमी हुडकून आणली। अमिताभ, कॅमेरा चालू कर, हिथच ह्याच्या ग्राउंड रिपोर्ट करून टाकू। एक मिनिट, अँगल भेटत नाही। शिदा काय करतोय? अँगल भेटतोय आता। हा. नमस्कार, मी तुमचा लाडका पत्रकार झुंजार। मी आज तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय। कुर्ली पोलीस स्टेशन मधून झाला लॅपटॉप चोरी। त्याबद्दल गावातल्या सजग, सुशील, सुजान आणि समजूतदार लोकांना काय वाटतंय आपण विचारूया। बोला। चुकीचं आहे ना हे? हा आज लॅपटॉप चोरीला गेलाय, उद्या आमच्या वाळात घातलेल्या चट्या चोरीला जात्यात। चट्या चोरीला गेल्यावर ह्याला जबाबदार कोण आहे? आमच्या चट्या गेल्यावर काय करायचं ते सांगा आम्हाला। आणि हे अशी जर चोरी व्हायला लागली गावात, तर हे गावातलं पोलीस स्टेशनच नाही तर हे पूर्ण गावच असुरक्षित आहे असं लोक म्हणतील। आणि मग आमच्या गावातल्या लोकांना लोक पोरी देतील का? हा, पोलिसांना काय कळतं का? आणि जर पुढे जाऊन आमची लग्न झाली नाहीत तर याला जबाबदार कोण? सटकलाय काय तू? कुठून कुठं पोहोचला? अरे नेमकं काय झालंय? चोरी झाली, चोरी पोलीस स्टेशन मध्ये। पोलिसांच्या ढेंगा खाल्ला लॅपटॉप नेलाय। अरे आता पोलीस स्टेशन मध्ये चोरी झाली तर आम्ही करायचं काय? नाहीतर काय, पोलीस झोपा काढण्याचं काम करण्यात हेच कळत नाही। बरोबर आहे, आणि हाच प्रश्न आपण त्यांना तिथं जाऊन विचारला पाहिजे। मी माझा जीव धोक्यात घालून बातमी आणली, तुम्ही
लावा ताकद. हा अरे एक बॉल धड मारायला जमाना ह्याला येड्याला. काय रे तू ऋतिक, चल लवकर. आता बघ सिक्सच मारतो, बॉलच मिळणार नाही. बघू हा. लागलं ग लागलं ह्याला घातलं नेऊन डाबऱ्या त्याला ह्याचं लागलं दार ह्याच्या पालखीचा निघाला धूर अगदी पंजावरच केलाय आणि मुडदा माझ्या जीवावर ग उठलाय. ऋतिक हाय का नाही हे शिकवलंय का तुला? मग त्याला आण ग इकडं त्याचा चांगला मुडदा गाडते बघ मी आता. आण लवकर त्याला इकडं. अगं त्याला चेत चांगला सुतागत सरळ कर. आण त्याला इकडं. आजे हे खेळणी बॉल मारला बघ तुला ह्यानी. नाही तिने इथं बॉल टाकला म्हणून तुला लागला. ऋतिक मी ना कसले पण लाड सहन करणार नाही तुझ्या. देवानं काही अक्कल बिक्कल दिली हाय का नाही रे तुला? बॅट म्हणून माझं थोपटणं घेतलंस. आता कपडे कशाने धुवायचं मी? अगं बा कुणाला कशाचं बुडकीला केसाचं. मला वाटलं मला बॉल लागला म्हणून ओरडतीया तर हिला त्या धोपाटण्याचं पडलंय बघा. ए जा घरात लवकर जा. ए तू पण जा. दे इकडे दे. अगं आय 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 आय. काय करावं आता मूड दिला ना ते माझ्या तावडीतच घाव दे त्याला चांगला. आता बडवूनच काढते. कसला बॉल लागला माझं डोकं लय दुखतंय. कुठं लागलं? वाटतंय बरं? आता बरं वाटतंय ग जरा बरं वाटतंय पोरी. तुलाच ग माझी माया आहे बघ. अगं बस ग पोरी. अगं पोरी तू मनानं मस्त ग चांगली आहेस पण देवानं त्या मुडद्याशी कशी काय गाठ बांधली तुझी कुणास ठाऊक. करच ग करच. का सारखं ह्यांच्याबद्दल असं बोलता? हे चांगले आहेत, माझा विश्वास आहे ह्यांच्यावर. अगं पोरी दिसत तसं नसतं. तू चांगलं कान डोळं उघड ठेवून ध्यान ठेव त्याच्यावर तर तुझा संसार नीट होईल. अगं तुला असं बसून चालणार नाही. तू चांगली खमकी राहा तर तुझा संसार टिकल. चांगलं ध्यान ठेव त्याच्यावर. आणि ना अगं तो काल रातच्याला पण बाहेर गेला होता आणि तोच होता सुधाकर नव्हता. तोच होता मुडदा. हे बघ अजून येळ गेली नाही. चांगलं ध्यान ठेवून त्याच्यात मुसक्या आवळ चांगल्या नाहीतर आयुष्यभराची रडत बसशील तू. माझा ऐक.